मस्त घमघमाट आपला वास सुटला आहे. हे बघा मस्त पैकी आता. नमस्कार मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत मस्त पैकी अंडा बटाटा एग फ्राय मसाला. म्हणजे मसाले पण असणार आणि आपण मस्त पैकी तळणार. ते पुढे तुम्हाला मी सांगणारच आहे. मग पहिले आपण सुरुवात करूया अंडे आणि बटाटा सोलण्यापासून. चला तर सुरू करूया. आता मी अंडा पहिले सोलून घेते आणि या ताटामध्ये काढते. हे बघा मस्त पैकी आता अंडे सोलायला घेतलेत. एक नंबर आपले अंडे शिजलेले आहेत. आधी मी कुकर मध्ये याला शिजवलेले होते मग आता सोलते. आता बटाटा सोलते. सगळी अंडी आता सोलते आणि पुढे काय करायचंय मग तुम्हाला सांगते. पहिले सोलून घेते सगळे अंडी आणि बटाटे. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी अंडी आणि बटाटे सोलून झालेले. आता आपण कांदा मस्त पैकी बारीक चिरून घेऊया आणि त्याच्यानंतर हे बारीक चिरून झाले की हे वाटण का ते मी सांगते तुम्हाला काय काय वाटणात आहे. पहिले आपण कांदा मस्त पैकी बारीक चिरून घेऊया. बारीक बारीक चिरून घेऊया. एक नंबर. मस्त पैकी आता कांदा चिरून झालाय. आता अजून एक कांदा घ्यायचा. जेवढा कांदा असेल तेवढे आपल्या भाजी असो कुठल्या त्याला चव मस्त लागते जरा. भले एकही मसाला असो, तिखट मसाला असला तरी चालते, पण कांदा जरा पाहिजे असते. अजून एक कांदा कापते मी. बघा मस्त पैकी आता आपला कांदा चिरून झालेला आहे. मस्त पैकी आता टोप गरम झालं. मी ऑलरेडी गॅस एकदम कमी आचमध्येच ठेवला होता. आता मी तेल टाकते आणि हे सगळं फ्राय करून घेऊया. एक नंबर खुसखुशीत आपण अंडे आणि बटाटे फ्राय करून घेऊ. 3 पळ्या टाकलेत. आणि अंडे आणि बटाटे टाकताना पहिलं आपण हे बटाटे ऑलरेडी कापलेले आहेत. अंडे थोडेसे चिर मारून घेऊया, जेणेकरून त्याच्यामध्ये आपलं जे तेल वगैरे असतं त्याच्यामध्ये मुरतं ते चांगलं. आपण जरा थोडीशी चिर मारून घेते. चिर मारून घ्यायचे. शेवट आता आपण किंचित हळद टाकून जेणेकरून मस्त पैकी आपला फ्लेवर होतो. ऍड केले हळद. आता आपण टाकून देऊया एक एक करून. आणि कमीच आच ठेवायचा, कारण ते कसं असतंय की तेलांमध्ये ते टोपामध्ये जरा अंडी ना चिटकतात. मग कमी आच असलं ना ते बरोबर आपल्याला फ्राय करायला जमतं. चिटकल्यावरती मग अंडी कशी तुटतात. मग आपण असंच हे हलवूनच करूया. हे बघा कसलं टोप आपल्याला होतं म्हणून तेल मस्त पैकी आता भाजून होते. हे बघा मस्त पैकी मी कोथिंबीर, टोमॅटो, आलं आणि लसूणची पेस्ट करून घेते पटकन. तोपर्यंत इथं अंडी तळून होतात मस्त पैकी फ्राय. चिरून घेते पहिले, म्हणजे चांगला एकजीव होतो. आता टोमॅटो घेते, ते पण बारीकच चिरून घेते. आणि एक नंबर मग चांगलं मिक्स होतात, एकजीव होतो. चला आता मिक्स करून घेते. हे बघा मित्रांनो, मस्त पैकी आपलं वाटण झालेलं आहे. हे बघू शकता.
चला आता आपण अंडी काढून घेऊया. मस्तच आपले खुसखुशीत अंडी झालेली आहेत. आणि त्यानंतर आपण तशीच पद्धत वापरून बटाटे फ्राय करून घेऊया. हे बघू शकता मस्तच अंडी एक नंबर लाल भडक एक नंबर फ्राय झालेला आहे दोन्ही बाजूनी. चला आता मी पटकन बटाटा टाकून देते. बटाटे सगळी मस्त. आणि किंचित जरा हळद पण जशी आपण अंडीमध्ये टाकले होते थोडीशी किंचित आपण हळद बटाट्यामध्ये पण टाकून देऊ. ही चांगली चव लागते. जरा गॅस फुल करते. मस्त आपले बटाटे खुसखुशीत निघतात. जरासं मी तेल ऍड करते. हे बघा मित्रांनो मस्त पैकी आपला बटाटा खुसखुशीत झालेला आहे. आता आपण काढून घेऊया. एक नंबर बटाटे खुसखुशीत झाले. एवढे धमक. हे बघा कसे दिसते अंडी आणि बटाटे. जरा थोडस तेल ऍड करते. आता आपल्याला फोडणी द्यायची. तीनच पळी टाकलेत. चला आता आपण फोडणी देऊया. पहिले आपण कांदा टाकूया. चांगला आता कांदा आपण भाजून घेऊया चांगला खुसखुशीत. आणि मग आपले सगळे मसाले टाकून द्यायचे. हे बघा मित्रांनो मस्त पैकी आता आपला कांदा भाजून झालाय. आता आपण हे सगळे मसाले जसं की हळद, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, घरचा मसाला आणि मीठ सगळं आता टाकून देऊया. बघा एकदमच टाकते सगळं. आणि चांगल्यापैकी हलवर करून घेऊया. जरा चांगल्यापैकी हलवून घेते. चला लागलीच आता आपण हा मसाला टाकून देऊया. मस्त घमघमाट आपला वास सुटला आहे. एक नंबर मसाला. चला तर लागलीच आता आपण त्याच्यामध्ये अंडी टाकून देऊ. चला अंडी एक एक करून टाकून देऊया सगळी. आता अंडी आणि बटाटे सगळी चांगल्यापैकी एकजीव करून घेऊया. एक नंबर आपला एक काय मसाला. लागलीच किंचित आपण जरा पाणी ऍड करू शकतो जरासा. म्हणजे की थोडं झाकून ठेवून देऊया जेणेकरून कसं एकजीव आपला अंडी आणि बटाटे अंडी मध्ये मसाला जातो. म्हणून थोडा वेळ जरा आपण पाणी टाकून झाकण लावून ठेवूया. चला आता झाकण ठेवते 2 मिनिटासाठी फक्त. चला हे बघा मित्रांनो मस्त पैकी आपल्याला झालेलं आहे. आता आपण चेक करूया. एक नंबर. बघा अंडा बटाटा फ्राय मसाला. हे बघा कसा दिसतोय बघू शकता तुम्ही. तुम्ही घरी पण असं ट्राय करा. काय मसाले वगैरे डाळ वगैरे वाटण काय नसेल तर घरच्या घरी तुम्ही असं करू बघा. आणि दुसरी गोष्ट हे कसा वाटला हा आजचा अंडा बटाटा मसाला ते कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही कमेंट करतच नाहीये. प्लीज जरा कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.